चाकण एमआयडीसीतील दररोजची वाहतूक कोंडी, अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि कंपन्यांनी बाहेर जाण्याचा दिलेला इशारा यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि कामगार त्रस्त झाले आहेत। या समस्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी गणेश बोत्रे यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे। यावेळी महिलांनीही वाहतूक कोंडीमुळे होत असलेल्या त्रासाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। या संपूर्ण परिस्थितीचा आणि आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत मांडेकर यांनी। चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कालपासून या ठिकाणी एक साखळी उपोषण आयोजित करण्यात आलेले। या साखळी उपोषणामध्ये आपण पाहू शकता महिला मोठ्या प्रमाणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजी काय काय मागणी काय साठी तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झाला? खड्डे बिड्डे चालतात, हे गाड्या नीट चालत नाहीत, गाड्या नीट चालत, मुलांना सुद्धा शाळेत जाता येत नाही, घसरून पडा त्या सायकलीने। आणि काय आता ते झाले ते कितीतरी लोक गेली घसरून पडून नक्कीच महिलांच्या भावना खूप तीव्र आहे। वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत असल्याने काय सांगाल तुम्ही, काय भावना आहे, कशासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलाय? आमची पोरं शाळेत जाते ती, गाड्या थांबवित नाही ती एलवडीच्या कमानीपाशी, आमची पोरं तासाला जाते ती, मग त्या पोरांना सवलत तुम्ही गाड्या थांबल्या पाहिजे त्या जरा। हा, वाहतूक कोंडी होते सारखी, मुलांना काय त्रास होते? मुलं कंपनीला कामाला येतात, उशिरा येतात, मग जोपर्यंत आपली मुलं घरी येत नाही तोपर्यंत आईचा जीव काळजी लागते। कधी माझी पोरं सुरक्षित घरी येईपर्यंत आई वाट बघत असते। मग कधी चार तास मुलांना उशीर होतो कंपनीतून यायला। परत काही महिला कंपनीत आहे, जर ती महिला ड्युटीहून 5 वाजता सुटली ना 8 वाजता जर घरी आली तर तिने घरचं नियोजन कसं करायचं? हा त्रास खूप म्हणजे जबरदस्त त्रास होतोय आम्हाला। ही ट्रॅफिक मुक्त झालीच पाहिजे। नक्कीच भावना खूप तीव्र आहे, ट्रॅफिक मुक्त झालीच पाहिजे अशी मागणी महिलांकडून केली जाते। LS मराठीसाठी चंद्रकांत मांडेकर, चाकण, पुणे।